हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शुक्रवार, तर मी आज देवीला कुंकुमार्चन करणार आहे. तर कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा लवकर प्राप्त होते. चला बघूया कुंकुमार्चन कसे करायचे. तर सर्वात आधी त्याला लागणारं साहित्य बघूया. तर इथं मी फुलं घेतलेली आहे, एक तुपाचा दिवा, एक तेलाचा दिवा. देवी पूजेत शक्य झाल्यास तुपाच्या दिव्याचा वापर करावा. कुंकू, हे कुंकू हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे. पाणी, पंचामृत, हळदी कुंकू आणि माझ्या देवघरातील देवीची मूर्ती. तुम्ही महालक्ष्मी, तुमची कुलदेवता, कुलदेवीचा टाक किंवा मग श्रीयंत्रावरही कुंकुमार्चन करू शकता. तर पूजेच्या जागेवर मी देवीचा फोटो ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण दिवा लावून घेणार आहोत. दिव्याचीही आपण पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता देवीची मूर्ती एका तामणात ठेवून तिच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर हळदी, कुंकू आणि थोड्याशा फुलांच्या पाकळ्यांनी देवीला अभिषेक घालून घ्यायचा आणि त्यानंतर देवीला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. तर आता हे कुंकुमार्चन कधी करायचं, तर कुंकुमार्चन तुम्ही मंगळवार, शुक्रवार, दिवाळी, पौर्णिमा, गुरुपुष्पामृत योग, नवरात्रीत 9 दिवसात, पंचमी, अष्टमी, नवमी, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या वेळेसही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. हे सर्व अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला देवीची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा, मी एका पाटावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावर देवीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. देवीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि आता कुंकुमार्चनाला सुरुवात करायची आहे. कुंकुमार्चन आपल्याला करंगळी शेजारील बोट आणि अंगठा यात कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं असतं. हे करत असताना आपण ललित सहस्रनाम किंवा श्रीसूक्तम किंवा देवीच्या अष्टोत्तर नामावलीचं पठण करू शकतो. देवीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला 108 वेळेस देवीवर कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही 11, 21, 51, 108 वेळेस देवीवर कुंकुमार्चन करू शकता. आणि अर्चन करत असताना तुम्हाला कुठली मंत्रस्तोत्र आले नाहीत तर तुम्ही देवीचा साधासुद्धा मंत्र म्हटला तरीही चालतो. आणि हे कुंकुमार्चन केलेले कुंकू तुम्ही एका डबीत भरून ठेवू शकता आणि पुढच्या वेळेस कुंकुमार्चनाला हे वापरूही शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.